विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. या तासिकेमधले चॅप्टर नंबर 1 बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री त्यामधील शेवटचा पॉइंट आहे, लास्ट पॉइंट, कंडिशनल स्टेटमेंट अँड कॉन्व्हर्स. अतियुक्त विधान आणि त्याचा व्यत्यास. जर वाक्याची सुरुवात इफ देन जर जर होत असेल तर त्याला कंडिशनल स्टेटमेंट असे म्हणतात. आणि कंडिशनल स्टेटमेंट मध्ये दॅट इज द स्टेटमेंट व्हिच कॅन बी रिटन in the form of if then they are called, that is the conditional statement. The part of the statement if is called antecedent term, त्याला पूर्वपद असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? पूर्वपद. The part of the statement then is called, that is the consequent, त्याला उत्तरपद असे म्हणतात. दोन भाग असतात एका विधानामध्ये, दोन भाग असतात, पूर्व आणि उत्तरार्ध. पूर्वार्ध उत्तरार्ध असे दोन भाग असतात. त्यामध्ये इफ आणि देन असे दोन भागामधून जे वाक्य तयार होतं त्याला कंडिशनल स्टेटमेंट असे म्हणतात. इफ या भागाला अँटिसिडेंट टर्म असे म्हणतात आणि देन या भागाला कॉन्सिक्वेंट टर्म असे म्हणतात. त्याच्यानंतर द पार्ट ऑफ द स्टेटमेंट देन इज कॉल्ड, दॅट इज कॉन्सिक्वेंट. इंटरचेंज द पार्ट अँटिसिडेंट टर्म अँड कॉन्सिक्वेंट टर्म. द रिझल्टिंग स्टेटमेंट इज कॉल्ड कॉन्व्हर्स. याच्यामध्ये जर समजा आपण इंटरचेंज जर केला, जर तरच्या विधानामध्ये जर आपण इंटरचेंज जर केला तर त्याला काय म्हणतात? व्यत्यास असे म्हणतात. रिझल्ट जो येतो आपण रिझल्टिंग स्टेटमेंट जे तयार होतं त्याला व्यत्यास असे म्हणतात, त्याला कॉन्व्हर्स असे म्हणतात. दॅट इज इंटरचेंज द पार्ट अँटिसिडेंट अँड कॉन्सिक्वेंट. द रिझल्टिंग स्टेटमेंट इज कॉल्ड, दॅट इज द कॉन्व्हर्स. ठीक आहे. नाउ पॉस्टुलेट. पॉस्टुलेट त्याला गृहीतक असे म्हणतात मराठीत. ऍक्झम्स गृहीतक. तर पॉस्टुलेट कशाला म्हणतात? दॅट इज द युनिव्हर्सल ट्रूथ, जे सत्य आहे, जे खरं आहे. फॉर एक्झाम्पल, द सम ऑफ मेजर ऑफ ऑल द अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापाची बेरीज 180 असते, ते कुठेही जा. आणि म्हणून सत्य विधान आहे, जे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्याला काय म्हणतात? पॉस्टुलेट असे म्हणतात. सो देअरफॉर दॅट इज द सेल्फ एव्हिडंट ऑफ जॉमेट्रिकल स्टेटमेंट. जे विधान आपण करतो, सेल्फ एव्हिडंट, सत्य जे विधान करतो त्या विधानाला काय म्हणतात? पॉस्टुलेट असे म्हणतात. त्याला गृहीतक असे म्हणतात, त्याला ऍक्झम्स असे म्हणतात. त्याच्यानंतर थेरमचा वार्थ येतो. थेरम मीन्स प्रमेय. द प्रॉपर्टीज व्हिच आर प्रूव्ड लॉजिकली. द प्रॉपर्टीज व्हिच आर प्रूव्ड लॉजिकली. ज्याला आपण कारण लॉजिकली तार्किक विधान, तार्किक कारण सांगतो, त्या तार्किक कारणांवरून जे एखादं विधान प्रूव्ह होत असेल त्याला काय म्हणतात? थेरम असे म्हणतात, त्याला प्रमेय असे म्हणतात. दॅट इज प्रूव्ड लॉजिकली. नंतरचा भाग येतो प्रूफ, सिद्धता. द लॉजिकल आर्ग्युमेंट टू प्रूव्ह ए थेरम. आणि मग त्या ठिकाणी जे लॉजिकल आर्ग्युमेंट्स असतात, विधानाला कारण असतात, कारण कारणाविना विधान स्पष्ट होत नाही. आणि त्या विधान स्पष्ट करण्यासाठी जे कारण आपण लिहितो लॉजिकली, त्यामुळं जे प्रूव्ह होतं त्याला म्हणतात प्रूफ. त्याला काय म्हणतात? प्रूफ. आणि द पार्ट अँटिसिडेंट, इफ पासून जे सुरुवात होते, इफ पासून तर देन पर्यंत जेवढं काही विधान असेल त्याला गिवन असे म्हणतात, त्याला पक्ष असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? पक्ष असे म्हणतात. आणि टू प्रूव्ह द पार्ट कॉन्सिक्वेंट, आणि जो पार्ट कॉन्सिक्वेंटचा पार्ट असतो, देन नंतरचं जेवढं काही विधान असेल, देन आफ्टर देन नंतरचं जे विधान असेल त्याला कॉन्सिक्वेंट टर्म असे म्हणतात, त्याला उत्तरपद असे म्हणतात. आणि देअर आर टू टाइप्स ऑफ प्रूफ्स, दॅट इज डायरेक्ट प्रूफ ऍज वेल एज इनडायरेक्ट प्रूफ. प्रत्यक्ष कथन पद्धती, अप्रत्यक्ष कथन पद्धती, म्हणजेच प्रत्यक्ष प्रूफ सिद्धता, अप्रत्यक्ष सिद्धता, अशा प्रकारच्या दोन सिद्धता या वर्गणीमध्ये आपल्याला भूमिकेमध्ये बघायच्या आहेत. ह्या संपूर्ण भाग तुमच्या वर्गणीसाठी पूर्णतः नवीन असल्यामुळे त्याला आपल्याला रिवाइज करायचं आहे, रियाज करायचा आहे, त्याला वाचायचं आहे, त्याला समजून घ्यायचं आहे. त्यामध्ये येणारे जे शब्द आहेत, इफ देन, अँटिसिडेंट टर्म, कॉन्सिक्वेंट टर्म, त्याच्यानंतर कॉन्व्हर्स, त्याच्यानंतर पॉस्टुलेट, थेरम, प्रूफ, गिवन, टू प्रूफ, अशा प्रकारचे जे शब्द येतात हे शब्द वारंवार आपल्या कानी पडू द्या आणि त्याचं आपण नियमित वाचन करावं, कारण हा पाठ तुमच्यासाठी आज नव्याने आहे. ठीक आहे. देअर आर, दॅट इज सम पॉस्टुलेट. मग पॉस्टुलेट म्हणजे काय? गृहीतक आहे. ते गृहीतक कोणते? देअर आर सम गिवन हिअर. पॉस्टुलेट नंबर 1, देअर आर इन्फायनाइट नंबर ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट. देअर आर इन्फायनाइट नंबर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द पॉइंट. मग एखादा जर बिंदू असेल, या ठिकाणी एखादा बिंदू जर दिला असेल, हा एक पॉइंट आहे, पॉइंट पी, यामधून जर आपण लाईन काढल्या तर असंख्य लाईन आपल्याला काढता येतात. बरोबर आहे. एका बिंदूतून असंख्य रेषा जातात. बरोबर आहे की नाही? त्यालाच पॉस्टुलेट म्हणतात, त्याला गृहीतक जे सत्य आहे, सेल्फ एव्हिडंट ट्रूथ.
जे ट्रूथ आहे त्यालाच पॉस्टुलेट रेषा म्हणतात आणि अशा एका बिंदूतून अनंत रेषा आपल्याला काढता येतात. दॅट इज देअर आर इन्फायनाइट नंबर ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट. दुसरं आपल्याला म्हणतात टू distinct point A and B, two distinct point, that is A and B, two distinct point, that is draw a one-line line passing through one-line line. दोन भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा जाऊ शकते, दुसरी जाऊ शकत नाही. दॅट इज द युनिव्हर्सल ट्रूथ. दॅट इज द पॉस्टुलेट ऑफ जॉमेट्रिकल स्टेटमेंट. ही दोन भिन्न बिंदूतून फक्त एक आणि एकच रेषा जाऊ शकते, आपण काढू शकतो, अदरवाइज नॉट. बरोबर आहे. आणि म्हणून त्याला म्हणतात पॉस्टुलेट. There is one and only one line passing through 2 points. Clear? There is one and only one line passing through is a point. एका दोन भिन्न बिंदूतून एकच रेषा जाऊ शकते, काढू शकतो. A circle of given radius can be drawn taking any points as its center. वर्तुळ जर असेल त्या ठिकाणी जर समजा आपल्याला एक विशिष्ट रेडियस जर दिली असेल तर त्याचा एक आणि एक असा सेंटर पॉइंट इथे आपण काढल्यानंतर अशी एक रेडियस असेल तर इथे एक सेंटर पॉइंट. हे सर्कल ऑफ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉइंट ॲज इट सेंटर. अशा प्रकारचा त्या रेडियसचं जेवढं अंतर आहे, द डिस्टन्स फ्रॉम ए सेंटर ऑर फिक्स पॉइंट टू ए सर्कल ऑन ए सर्कल इज सेड टू बी रेडियस. तर अशा प्रकारचं जे अंतर आहे हे रेडियस झालं आणि असा एकच सेंटर पॉइंट त्या ठिकाणी आपल्याला मिळतो. इज ए दॅट इज द पॉस्टुलेट. ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय टू इच अदर. सर्वचे सर्व काटकोन जे असतात ते परस्पराशी काय असतात, एकरूप असतात. इफ टू इंटेरियर अँगल्स फॉर्ड ऑन वन साइड ऑफ ए ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाइन्स ऍड अप टू लेस दॅन द राइट अँगल्स, देन द लाइन्स प्रोड्यूस इन दॅट डायरेक्शन that is intersect each other, that is angle A plus angle B is not equal to 180 degree. Line M intersect line M. जेव्हा दोन भिन्न रेषा एकमेकाला जर समजा इंटरसेक्ट असेल तर त्या ठिकाणी येणारं जे मेजरमेंट आहे, इंटेरियर अँगलचं मेजरमेंट आहे ते लेस दॅन 180 डिग्री इज नॉट इक्वल टू, दॅट इज 180 डिग्री. देन टू लाइन्स आर पॅरलल आणि त्यामधलं जे अंतर येईल त्यामधलं जे मेजरमेंट येईल दॅट इज द इंटेरियर अँगल. द सम ऑफ टू इंटेरियर अँगल इज 180 डिग्री. दॅट इज द पॉस्टुलेट ऑफ जॉमेट्रिकल स्टेटमेंट. ठीक आहे. नाउ नेक्स्ट पॉइंट, that is on the conditional statement we have to prove, that is the theorem. Theorem is that the upward angles formed by two intersecting lines are equal measure. The opposite angles formed by two intersecting lines are equal measure. जेव्हा दोन रेषा एकमेकींना छेदतात तेव्हा तयार होणारे कोन, अपवर्ड अँगल्स विरुद्ध कोन हे एकरूप असतात. तयार होणारे विरुद्ध कोन हे एकरूप असतात हे सिद्ध करायचं आपल्याला. नाउ फक्त स्टेटमेंट दिलं आहे त्यावर आपल्याला काय काय तयार करायचं आहे बघा. पाठ करायचं नसतं. तर गिवन द अपवर्ड अँगल्स फॉर्म्ड बाय टू इंटरसेक्टिंग लाइन्स आर इक्वल मेजर. द अपवर्ड अँगल्स आर इक्वल मेजर दिलेला आहे टू इंटरसेक्टिंग लाइन्स. सपोज दॅट इज देयर आर टू लाइन्स, लाइन L, लाइन M. बरोबर आहे. दॅट इज ए बी लाइन L, line that is here line L and line M. Here AB, that is AB and line CD. बरोबर आहे. अशा दोन रेषा जर असेल, these are two lines are intersect in point O. Two lines intersecting. Suppose here that is line L and line M intersect in point O. So therefore that is line AB and line CD intersect in point O like as. बरोबर आहे. त्याच्यानंतर लाइन AB and line CD intersect in point O, that is such that is betweenness AOB as well as and betweenness that is COD अशा प्रकारे. बरोबर आहे. हे दिलं जातं आपल्याला. लाइन AB आणि लाइन CD इंटरसेक्ट इन पॉइंट O. आपल्या मताने घ्यायच्या कुठल्या लाईन घेऊ शकता तुम्ही, PQ, RS, LM कुठल्याही रेषा आपण घेऊ शकतो, नाव घेऊ शकतो. टू प्रूव्ह काय सिद्ध करायचं आपल्याला, त्याचे जे मेजर आहे अपवर्ड अँगल्स आहे ते कॉन्ग्रुएंट. याचा अपवर्ड अँगल बघू आपण पहिले. AOC अँगल AOC मेजर अँगल इक्वल सांगितलं आपल्याला. मेजर अँगल AOC
AOC इज इक्वल टू काय होईल, मेजर अँगल AOC चा अपोजिट अँगल कोणता आहे आता, दॅट इज BOD. दॅट इज मेजर अँगल BOD. हे पहिलं स्टेटमेंट तयार होते. दुसरं स्टेटमेंट तयार होते, अँगल AOD, अँगल AOD, मेजर अँगल AOD इज इक्वल टू मग COB, मेजर अँगल COB. ठीक आहे. तर या ठिकाणी त्याची फिगर इथे घ्यायची, फिगर नेहमी उजव्या बाजूला आणि प्रूफ मध्ये घ्यायची. अशा प्रकारच्या दोन लाईन आहेत. दीज आर टू लाईन्स, दॅट इज लाईन L अँड लाईन M. बरोबर आहे. इंटरसेक्ट पॉइंट O, दॅट इज गिव्ह नेम इट AB. याला AB नाव द्यायचं, याला नाव द्यायचं CD. बरोबर आहे. याला नाव काय द्यायचं, CD. दॅट इज CD. बरोबर आहे. AB अँड लाईन CD, इंटरसेक्टेड पॉइंट O. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आपण प्रूफ मध्ये काय म्हटलंय, दॅट इज लॉजिकली स्टेटमेंट. त्या ठिकाणी त्याला आपल्याला लॉजिकली ते प्रूव्ह करायचं आहे. मग काय होईल, नाव सी हिअर ओनली हिअर मेजर अँगल, दॅट इज मेजर अँगल AOC, मेजर अँगल AOC हा कोण झाला, AOC दिस वन अँगल. बरोबर आहे. त्याच्यानंतर प्लस मेजर अँगल AOD, मेजर अँगल AOC प्लस मेजर अँगल AOD. which type of angle is known as linear pair angle, that is sum is 180 degree. बरोबर आहे. त्याला रिझन द्यायचं लिनियर पेअर अँगल. आणि स्टेटमेंट नंबर 1, मेजर अँगल AOC प्लस मेजर अँगल AOD इज इक्वल टू 180 डिग्री, दॅट इज लिनियर पेअर अँगल किंवा अँगल इन लिनियर पेअर दोन्ही चालतं. नंबर 1. बरोबर. त्याच्यानंतर सेकंडली दॅट इज मेजर अँगल दॅट इज AOD, मेजर अँगल AOD प्लस मेजर अँगल BOD is equal to 180 degree. Again also linear pair angle. बरोबर आहे. That is the linear pair angle. याला दोन नाव द्यायचं. कसे काय, तर या ठिकाणी this one AOD आणि इतका अँगल त्याच्यामध्ये this one पार्ट. तर या झाला रेषीय जोडीतील कोन लिनियर पेअर अँगल, मेजर अँगल AOD प्लस BOD इज इक्वल टू 180 डिग्री. दोन या ठिकाणी स्टेटमेंट मिळाले आपल्याला. मेजर अँगल AOC प्लस AOD इज इक्वल टू 180 डिग्री, स्टेटमेंट नंबर 1. मेजर अँगल AOD प्लस BOD इज इक्वल टू 180 डिग्री, स्टेटमेंट नंबर 2. नाउ फ्रॉम 1 and 2 दोघांची जर समजा आपण RH जर बघितली, जर उजवी बाजू जर बघितली तर दोघांचं स्टेटमेंट, दोघांचंही मेजरमेंट किती आहे, 180 डिग्री. सो देयरफॉर दॅट इज RHS आर इक्वल, ऑब्वियसली LHS आर ऑल्सो इक्वल. सो देयरफॉर फ्रॉम 1 and 2 मेजर अँगल AOC प्लस मेजर अँगल AOD इज इक्वल टू मेजर अँगल AOD प्लस मेजर अँगल BOD. That is AOD BOD will कॅन्सल, दोन्ही समान आहे, एकमेकाला कॅन्सल होतील. काय शिल्लक राहिलं, मेजर अँगल AOC इज इक्वल टू मेजर अँगल BOD. आहे का, बघा आहे का. मेजर अँगल AOC इज इक्वल मेजर अँगल BOD, मेजर अँगल AOC इज इक्वल मेजर अँगल BOD. पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी प्रूव्ह होते. अशाच प्रकारे जर समजा आपण जर घेतलं तर दुसरं स्टेटमेंट प्रूव्ह होईल. आणि मग काय द्यायचं, मग तिथं सिमिलरली मेजर अँगल AOD इज इक्वल टू मेजर अँगल COB. मेजर अँगल काय होईल, COB. याचा अर्थ असा आहे, द अपोजिट अँगल्स फॉर्म्ड बाय इंटरसेक्टिंग लाईन्स आर इक्वल मेजर. जेव्हा दोन रेषा परस्परांना छेदतात, एखाद्या बिंदूमध्ये छेदतात, तेव्हा तयार होणारे विरुद्ध कोन हे नेहमी काय असतात, एकरूप असतात. आणि मग त्याच्यावरून विधान तयार झालं, व्हेन टू लाईन्स आर इंटरसेक्ट देन फॉर दॅट इज द अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ते विरुद्ध कोन एकरूप असतात. ठीक आहे. हे झालं आपलं थेरम. नाउ प्रॅक्टिस सेट 1.3, that is here is some examples for to solve, and remaining examples are solid. ठीक आहे. Then practice set 1.3, write the following statement if and then for. इथे उदाहरण आहे, the opposite angles of a parallelogram are congruent.
द ऑपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. पॅरलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन काय असतात? एकरूप असतात. ऑपोजिट अँगल्स म्हणजे सम्मुख कोन. या ठिकाणी ऑपोजिट अँगल्स म्हणजे कोणते? मग सम्मुख कोन. सम्मुख कोन एकरूप असतात हे विधान आहे. मग या ठिकाणी जर तो चौकोन समांतरभुज असेल तर त्याचे कोन काय असले पाहिजे? एकरूप असले पाहिजे. अशा प्रकारचे विधान होते. मग काय करायचं आता? इफ अँड देन मध्ये बसवायचं आपल्याला. नाव दॅट इज इफ ए quadrilateral quadrilateral is a parallelogram. If a quadrilateral is a parallelogram, then its opposite angles are congruent. Its opposite angles are congruent. If a quadrilateral is a parallelogram, then its opposite angles are congruent. जर तो चौकोन समांतरी चौकोन असेल तर काय? त्याचे सम्मुख कोन काय असतात? एकरूप असतात. द डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. हे सुद्धा विधान. इफ ए quadrilateral is a rectangle, then its diagonals are congruent. If a quadrilateral is a rectangle, जर तो चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण काय असतात? एकरूप असतात. अशा प्रकारचं विधान. बरोबर आहे. इफ अँड देन आपण त्या वाक्याला जोडलं. इफ अँड देन या वाक्याला जोडलं. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन नंबर 2, राइट कॉर्नर्स ऑफ द स्टेटमेंट. द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाइन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. बरोबर आहे. द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाइन्स. समजा या ठिकाणी दोन समांतर रेषा, या दोन रेषां समांतर रेषांना एखाद्या छेदिकेने छेदले अशा प्रकारच्या टू लाईन्स आहेत. अशा तर या ठिकाणी जो अँगल फॉर्म होतो याला म्हणतात अल्टरनेट अँगल्स. याला काय म्हणतात? अल्टरनेट अँगल्स. अँड अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. किंवा दोन रेषा समांतर असेल, एखादी छेदिके छेदले असेल तर त्या ठिकाणी जे दोन कोन तयार होतात त्याला म्हणतात अल्टरनेट अँगल्स अँड आर कॉन्ग्रुएंट. आणि म्हणून ते दोन्ही कोन काय असतात? एकरूप असतात. अशा प्रकारचे विधान आहे. मग काय करायचं? द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाइन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. राइट इज कॉन्व्हर्स. इफ मग काय करायचं आता? if the alternate angles made by formed by two lines and its transversal are congruent, then two lines are parallel. Then the lines are parallel. Then the lines are parallel. याला म्हणतात कॉन्व्हर्स. याला म्हणतात व्यत्यास. If the alternate angles formed by two lines and its transversal are congruent, then the lines are parallel. These two lines are parallel. ठीक आहे. तर अशा प्रकारचे विधान आपल्याला लिहिता आले पाहिजे. याचा सराव करायचा आहे आणि प्रॅक्टिस सेट 1.3 यू हॅव टू कम्प्लीट ॲट होम.